शिवसेना युबीटी मध्ये ज्या पद्धतीची फूट झाली आणि ज्या पद्धतीने 6 खासदारांनी या पक्षाच्या विरोधात बंड पुकारलं आणि त्यापैकीच एक ओमराजे निंबाळकर. या ओमराजे निंबाळकरांनी आज ज्या पद्धतीनं समाज माध्यमांसमोर ज्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केलेत, ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीची जी मूळ बीज कुठं लपलेली आहेत, या सगळ्या प्रश्नांना कशा पद्धतीने समोर आणण्यात आलं आणि नेमकं या प्रश्नांची उत्तरं देणारं कोण आहे, हा आता सगळ्यात मोठा प्रश्न समाजासमोर उभा राहिलाय किंवा शिवसेनेसमोर उभा राहिलाय. खऱ्या अर्थानं ज्या नैतिकतेनं ओमराजे निंबाळकरांनी प्रश्न विचारली आणि त्या प्रश्नांची खरी उत्तरं ही समाज पटलावर मिळायला पाहिजेत. आज नेमकं ओमराजे निंबाळकर नेमकं इतके भावनिक होऊन या संदर्भात का बोलत होते आणि अनेक प्रश्नांची त्यांनी या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना मोकळी केलीत. समाज आता घेऊ शकला का नाही किंवा ज्यांना समजायचे त्यांनी समजून घेतलं का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न. पण जे प्रश्न समोर मांडलेत ना, ते प्रश्न कशामुळे निर्माण झाले आणि हे प्रश्न खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिका मांडतायत का, या प्रश्नांची उकल करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या भूमिकेत आणि ज्या परिस्थितीत बाळासाहेबांनी या शिवसेनेची बीजारोपण केली, विषय होता सर्वसामान्य माणसाच्या माध्यमातून राजकारणाची परिस्थिती बदलायची. सर्वसामान्य माणसाला या परिस्थितीमध्ये एक चांगल्या पद्धतीच्या एक भूमिका निर्माण करून द्यायची. आणि बाळासाहेबांनी जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत या पद्धतीच्या शिवसैनिकांना नेहमी सन्मान मिळत गेला. भले शिवसैनिक तो त्या परिस्थितीतला नव्हता. कुठेतरी कोणीतरी रिक्षा चालवणारा होता, कोणीतरी हमाली माथाडी काम करणारा होता, कुणी सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःला झोकून देऊन सामाजिक प्रश्न सोडवायला होता, परंतु आर्थिक दुर्बलतेमुळे त्याला पुढे येता येत नव्हतं. अशा अनेक घटकातून एक एक कार्यकर्ता वंदनीय बाळासाहेबांनी हेरला. त्यांच्या खऱ्या कला गुणांना आणि त्यांच्यातल्या नेतृत्व गुणाला विकसित केलं आणि वास्तविकतेने भाजी विकणारा, रिक्षा चालवणारा, मोलमजुरी करणारा माणूस या मुख्य स्त्रोतमध्ये म्हणजे राजकीय परिस्थितीमध्ये आणून बसवला. त्यामुळे सहज आता शब्द जरी निघाला कुणाच्या तोंडातून तर शिवसेना कुणाची, तर सहजपणे वाक्य येतं बाळासाहेबांची. आणि हे वाक्य खऱ्या अर्थानं मनाला भिमणार आहे, मनाला छेदणार आहेत. कारण की ज्या परिस्थितीत हा सगळा प्रवास झाला ना, तो प्रवासच तेवढा खडतड आणि तितका प्रतिकूल होता. आज ज्या पद्धतीनं परिस्थिती बदलली आणि ज्या पद्धतीने सत्तेची फळ साकून ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण झाल्या, खऱ्या अर्थानं त्या सर्वसामान्य शिवसैनिकाचा आवाज या परिस्थितीने दाबलाय. आणि तोच प्रश्न आहे ओमराजे निंबाळकरांचा. ज्या पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यातल्या नगर परिषदा, पंचायत समित्या या सगळ्या शिवसेनेच्या मशाल चिन्हाला का निवडून आणता आल्या नाहीत. जर शिवसैनिकांनी ज्या पद्धतीच्या भाषा केल्यात आणि ज्या पद्धतीने या 3 दिवसात पूर्ण रान उठवलंय, एकही नगर परिषद, एकही पंचायत समिती ही मशाल चिन्हाखाली शिवसेनेला ताब्यात घेता आलेली नाही. सगळ्यात मोठं दुर्दैव. कारण की खासदार ज्या पद्धतीने या भूमिका मांडतायत आणि याला नेमकं जबाबदार कोण आहे? ओमराजे निंबाळकरांनी जो महत्वाचा विषय जो हात घातलाय प्रश्नाला, त्याला खरं उत्तरित होणं गरजेचं आहे. मग धाराशिव जिल्ह्याला जर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात आहे आणि ज्या पद्धतीने 3 दिवसामध्ये समाज माध्यमावर ज्या पद्धतीने या भूमिका मांडल्या जात आहेत, ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकरांच्या सोशल अकाउंट मधून कितीतरी फॉलोअर्स अनफॉलो करून जात आहेत, मग ह्या सगळ्या परिस्थित्या असताना जर सगळ्या नगर परिषदेवर ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकरांनी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीने हे कार्यकर्ते सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर असणारे कार्यकर्ते म्हणून ओमराजे म्हणतात, मग खऱ्या अर्थाने या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या परिस्थितीनं का स्वीकारलं नाही, सगळ्यात मोठा प्रश्न. आणि बोलता बोलता ओमराजे जेव्हा भावनिक झाले
आणि त्यांनी जो विषय मांडला की मी फक्त या सगळ्या भूमिकेत यासाठी आहे की सर्वसामान्याचा आवाज निर्माण व्हावा. माझ्या वडिलांना ज्या पद्धतीने या सर्वसामान्य माणसाच्या आवाजासाठी एक पर्यायी व्यवस्था निर्माण करायची होती, पण त्यांचा ज्या पद्धतीने राजकीय परिस्थितीनं घाला घालून त्यांचा करुण अंत केला, त्याच्या विरोधात मी राजकीय भूमिकेत आलो. मग या सगळ्या भूमिका मांडत असताना खऱ्या अर्थानं ज्या शिवसैनिकाचा आवाज हा सर्वसामान्याचा होता, आज तो शिवसैनिकाचा आवाज कुठं गायब झालाय. आणि आज ज्या पद्धतीने त्यांनी गोवर्धनवाडीमध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित होऊन ज्या पद्धतीच्या निर्णय प्रक्रियेची भूमिका दाखवली आहे, वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकर आज प्रश्न उपस्थित करतायत, खरंच याचं उत्तर उद्धव साहेबांना देता येईल. खरंच याचं उत्तर संजय राऊतांना देता येईल. किंवा आज ज्या पद्धतीचं रुदन करतायत, ज्या पद्धतीने परिस्थिती हातात बाहेर गेल्यामुळे आज परिस्थितीचा आव आणतायत, त्या सगळ्या परिस्थितीवर त्या सगळ्या लोकांना याचं उत्तर देता येईल का? कारण की हा विषय फक्त एका खासदाराचा किंवा एका या 6 लोकांनी केलेल्या बंडाचा नाही. हा विषय मूळ शिवसैनिकांच्या भावनेचा. मग कुठे गेला तो शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, आणि कुठे गेली ती बुलंद अशी परिस्थिती? आज सगळ्या परिस्थित्या बघितल्या आणि सगळ्या अवस्था बघितल्या तर खऱ्या अर्थानं जो मूळ बीज आहे तेच गायब आहे. आणि तेच प्रकर्षाने ओमराजे निंबाळकरांनी मांडलंय. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आहेत ना. आणि कुठं कमी पडलोय मी, हा असा प्रश्न मांडताना त्या सर्वसामान्य ज्यांनी आतापर्यंत टीका केली त्यांच्या कुटुंबापर्यंत आपल्या आसुडी वृत्तीचा जो भूमिका दाखवली, त्यांना प्रश्न होता की कुठे गेली ती परिस्थिती. मग या परिस्थितीत जर धाराशिव मधली शिवसेना जिवंत असेल, या पद्धतीने धाराशिव मधलं शिवसेनेचं जे वाटा सेनेचं जर वातावरण तयार असेल, मग काय एकही नगर परिषद किंवा एकही पंचायत समिती या वाटा शिवसेनेला जिंकता आली नाही? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं तिथल्याच शिवसैनिकांना किंवा या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने वापरून घेणाऱ्या लोकांनी निर्माण केलाय ना, त्यांनाच हा प्रश्न टोचणार आहे. वास्तविक स्वरूपात शिवसैनिक हा भावनिक आहे. या पद्धतीने बाळासाहेबांनी एखादा शब्द दिला, त्या शब्दाला कशा पद्धतीने पाळलं जातं आणि त्या शब्दाच्या साठी स्वतःचा प्राण गेला तरी काही हरकत नाही, पण शब्द पडू द्यायचा नाही, ही मूळ भावना शिवसैनिकांची होती. परंतु आज तो शिवसैनिकच सापडत नाही. दडलाय तो शिवसैनिक, लपलाय. कितीतरी हरामखोरांनी या शिवसैनिकाच्या भावनिकतेवर हात घालून स्वतःच्या मनोरे रचलेत. परंतु हे मनोरे ज्या पद्धतीने पत्त्याच्या घरासारखे कोसळतायत ना, आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आज समाज पटलावर वेगळ्या पद्धतीने प्रकर्षाने मांडल्या जात आहेत, खऱ्या अर्थानं त्यांच्यासमोर हा या ओमराजे निंबाळकरांनी मांडलेल्या प्रश्नाची खरी भडीमार आणि खरे उत्तर आता शोधणं त्यांना गरजेचं आहे. आणि वास्तविक समाजात ज्या पद्धतीच्या परिस्थिती राजकीय भूमिकेसाठी मांडल्या जातात, त्याच नेमक्या बाळासाहेबांनी हेरून या सर्वसामान्य लोकांसाठी जी राजकीय परिस्थिती निर्माण करून ठेवली होती आणि सर्वसामान्य माणसातून नेतृत्वाची एक भूमिका निर्माण केली होती ना, त्याचं मुख्य रूप तेच होतं. पण पुढे चालून ज्या पद्धतीच्या कॉर्पोरेट भूमिका वाढत गेल्या आणि आयत खाऊ मलिदाखोर लोकांनी येऊन या सगळ्या गोष्टीचा आपला अतिक्रमण करून या सगळ्या गोष्टींना आपल्या हातात घेतलं, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते झेंडा पिक्चर. कोणीतरी लागतो रे तुम्हाला असा दरड्या तुमच्या छातीवर म्हणणारी ती भूमिका, हीच भूमिका खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शिवसैनिकाचा प्राण घेतलाय. आणि वास्तविक स्वरूपात जर अशा पद्धतीचे शिवसैनिक ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी वाढवले, ज्यांची ऐपत नव्हती, ज्यांची परिस्थिती नव्हती, त्यांना सुद्धा या परिस्थितीत आणून सोडलं आणि त्यांनी हा मूळ विचार जर जपण्यासाठी पुन्हा एकदा बंड केलं असेल, पुन्हा त्यांनी या संदर्भात एक आवाज उठवला असेल, तर कुठे बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा?
प्रतारणा तर तेव्हा होती की जेव्हा मूळ स्वरूपातला शिवसैनिक हा हाताबाहेर जात होता. मूळ स्वरूपातला जो शिवसैनिक आहे, जो भावनिक गुण सामाजिक भूमिकेत आपल्या सगळ्या सर्वस्व अर्पण करायला तयार होता, त्या शिवसैनिकाला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आता बळ मिळतंय आणि एक परिस्थिती जपण्यासाठी, बाळासाहेबांचा विचार जपण्यासाठी, किंवा ज्या पद्धतीने आनंद दिघे साहेब एखाद्या भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधीला चापकाच्या फटक्याने सरळ करत होती, ती परिस्थिती आणण्यासाठी हा शिवसैनिक झगडतोय. मग या शिवसैनिकाच्या माध्यमातून जी भूमिका बदलणार आहे त्याला नेमकं तुमचं समर्थन आहे का? या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका या खासदारांनी मांडल्यात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? निश्चित स्वरूपात मी कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.